नमस्कार मित्रांनो, मी कोमल. श्री स्वामी समर्थ. मी मध्यंतरी म्हटलेलं की मी काहीतरी नवीन सुरुवात करणार आहे. ती सुरुवात स्वामींच्या कृपेने केलीच आहे. सुरुवात नवीन म्हणजे काही बोलताना अडखळले चुकले तर समजून घ्या. नवीन यूट्यूब करते, त्यावर व्हिडिओ बनवते आहे. कारण वाईट कमेंट द्यायला बरेच असतील, पण तो माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे. मला जितक्या वाईट कमेंट्स येतील मी तेवढी स्ट्रॉंग आणि चांगल्या रीतीने माझ्यात सुधारणा करेन. मुद्द्याचं बोलायचं तर मी छोटासा किराणा स्टोअर स्टार्ट केलं आहे आणि मी एक मराठी गृहिणी आहे. गृहिणी म्हणजे मी एक प्रायव्हेट फर्ममधून इथे कन्वर्ट कशी झाली हे मी पुढे तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगितलं. पण खरंच तुम्ही जॉब करा किंवा व्यवसाय करा, म्हणजे नोकरी करा व्यवसाय करा, कष्ट हे दोघांमध्ये आहे. पण व्यवसायात एक वेगळीच मजा आहे. ती म्हणजे आपली स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं कष्ट, स्वतःच्या पद्धतीने आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. आणि दुसरी गोष्ट की खूप काही चांगले अनुभव पण आहेत, पण जास्त वाईट अनुभव आहेत. आणि नवीन व्यवसाय सुरू करताना काय अडचणी येतात, आज वर्ष होत आलं मी त्या अडचणी फेस करते, त्यावर मात करते, बऱ्याच नवीन गोष्टी शिकली आहे. कारण काही म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड असं नव्हतं की व्यवसाय आहे कोणाचा त्याकडून त्या गोष्टी शिकत आलो, असं काही नाही. फक्त मनात होतं की काहीतरी वेगळं करायचं आहे. जॉब तर करतोच आहे, आपण त्यासोबत काहीतरी करूया, म्हणून आम्ही ही सुरुवात केली. यात मी एकही मॅनपॉवर बाहेरचा ठेवलेला नाही आहे. मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा, आम्ही तिघेच यात हँडलिंग करतो. सांगण्याचा उद्देश की आपण असं गृहीत धरतो ना की आपण मराठी माणूस आहोत, आपण सगळीकडे म्हणतो मराठी माणसांना सपोर्ट करा. पण खरं सांगायचं म्हटलं ना, आपली मराठी माणसंच आपल्याला सपोर्ट नाही करत. हा माझा अनुभव आहे, कोणी वाईट वाटून घेऊ नका. पण ॲक्च्युली मी हे अनुभवलं म्हणून तुमच्याशी बोलते. आपण एक अपेक्षा ठेवतो ना की नाही, हा माझा फ्रेंड आहे, ही माझी मैत्रीण आहे, ही माझी फॅमिली, ते इकडेच येणार आणि माझं नवीन शॉप आहे म्हटल्यावर हे माझ्याकडूनच घेणार, असं काही नसतं. आपण व्यवसाय करताना हे आधी डोक्यातून काढून टाका. तुम्ही अनोळखी लोकांकडून अपेक्षा ठेवा, पण ओळखीच्या लोकांकडून अजिबात अपेक्षा करू नका. हा माझा अनुभव आहे. आणि स्वामींच्या कृपेने मी खूप स्ट्रॉंग झाली आहे आणि इथून पुढे मी खूप अजून प्रोग्रेस करायचं आहे. एक नवीन ओळखी होत आहेत, नवीन कोणाशी, म्हणजे आपलं डोकं कितीही गरम असेल तरी व्यवसाय करताना कसं थंड करायचं. कारण माझा नेचर असा होता ना, मुळातच मी गरम तापट डोक्याची होते. म्हणजे आहे असं नाही, जिथे चुकीचं आहे तिथे चुकीचं. उगीचंच कोणाशी मी भांडत नाही, पण कधी आपण जास्त सौम्य राहिलो की आपला गैरफायदा घेतला जातो. पण इथे ज्यावेळेस आपण एक कस्टमर असतो, एक ग्राहक म्हणून दुसऱ्या दुकानात जातो, तेव्हा आत्ता कळतं आहे की आपण कसं वागायला हवं. इतर कुठेही शॉपमध्ये शॉपिंगला गेल्यावर काही कस्टमर खूप चांगले असतात, काहींना आपण किती चांगली सर्व्हिस द्या ते आपल्याला म्हणजे उलट बोलतात. पण व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, किती राग आला तरी चेहऱ्यावर हसू. हे कराल तर तुम्ही 100% यशस्वी व्हालच. पण व्यवसायात तुम्ही म्हणाल ना मी माझ्या सोयीनुसार जाईन आणि मग शॉप खोलेन, नाही शक्य, अजिबात शक्य नाही ती गोष्ट. कारण एक ठराविक वेळ आहे ना, तुम्ही ती निश्चित करणं खूप गरजेचं आहे. त्या वेळेतच तुम्ही जाणं, त्या आणि येतानाची वेळ नक्की नसते, हे नक्की आहे मात्र. पण त्यात एक कंटिन्युटी म्हणजे जे कन्सिस्टन्सी हवी की नाही मला हे करायचं आहे. मुळात आपण काय करतो, मराठी माणूस व्यवसाय सुरू करतो, स्टार्टिंगला लगेचच आपल्याला असं असतं की लगेचच माझा गल्ला मोठा झाला पाहिजे, मला लगेचच प्रॉफिट मिळालं पाहिजे. असं नाही होत. धंदा व्यवसाय आपल्याला आधी पूर्णपणे टेस्ट करतो की हा किती त्याला वेळ देतो आहे, कसं हँडल करतो आहे. खूप पेशन्स, खूप संयम ठेवावे लागतात व्यवसायात. हा माझा अनुभव आहे. मी म्हणत नाही की ह्याच्यासाठी मग तुम्ही लगेचच 10-20 लाख रुपये नाही म्हणत की तुम्ही लगेचच 10-20 लाख त्यात टाका आणि एकदमच नाही. मी आधी शॉप ओपन केलं ना, तेव्हा खरंच सिरियसली सांगते, पूर्ण शॉप रिकामं होतं. ते कसं कन्व्हर्टेड झालं ना पूर्ण किराणा घरात. मी आधी वेगळ्या हेतूने शॉप स्टार्ट केलेलं आणि ते वेगळं आहेत, आता वेगळं झालं आहे. ह्या मी पुढे तुम्हाला गोष्टी सांगतच जाईल. तुमच्याकडे पण काही चांगल्या आयडियाज असतील, काही चांगले सप्लायर असतील माझ्या व्यवसायाशी निगडीत, तर नक्की मला संपर्क साधा. जेन्युअन माणसं असतील तर मी नक्कीच त्यांना म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधून मी माझ्या व्यवसायात त्यांची मदत घेईन. आणि या यूट्यूब चॅनलला मला सपोर्ट करा. माझे अनुभव मी ते शेअर करेन. काही आयडियाज असतील तर नक्की शेअर करा. थँक्यू.